नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं एन डी करियर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जी आगामी काळामध्ये तलाठी भरती होणार आहे, पोलीस भरती होणार आहे, त्याचबरोबर इतर ज्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत, तर त्या स्पर्धा परीक्षेसाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्रातील उच्च पदस्थ या टॉपिकवरती जे IMP प्रश्न किंवा उपयुक्त प्रश्न विचारण्यात येतात, तर ते प्रश्न आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तरी सर्वांनी शेवटपर्यंत लेक्चर पाहायचं आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत सध्या? तर महाराष्ट्राचे 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत सध्या एकनाथ शिंदे. आणि एकनाथ शिंदे यांच्या अगोदर जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्राचे 19व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राची स्थापना जर बघितली आपण तर ती आहे 1 मे 1960ची. आणि निर्मितीनुसार आपलं महाराष्ट्र हे देशातील 14व्या क्रमांकाचं राज्य होतं. आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री कोण होते? तर ते होते यशवंतराव चव्हाण. आणि सध्या महाराष्ट्राचे 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ते आहेत एकनाथ शिंदे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत सध्या? तर ते आहेत देवेंद्रजी फडणवीस. महाराष्ट्राचे 9व्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहेत. तुमच्यासाठी आजचा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिल्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री कोण होते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रत्येकाने मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राचे सध्या राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्या 20व्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत रमेश बैस. रमेश बैस कितव्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे? 20व्या क्रमांकाचे. आणि रमेश बैस यांच्या अगोदर आपल्या महाराष्ट्राचे 19व्या क्रमांकाचे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर ते आहेत राहुल नार्वेकर. आणि राहुल नार्वेकर जे आहेत ते महाराष्ट्र विधानसभेचे आत्तापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्य विधान परिषद अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर ते आहेत नीलम गोरे. आणि नीलम गोरे या ज्या आहेत तर या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती देखील आहेत. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत? तर ते आहेत एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे आपल्या महाराष्ट्राचे 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री देखील आहेत आणि त्याचबरोबर विधानसभेचे सभागृह नेते आहेत. प्रश्न क्रमांक 7, विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत? तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे 9व्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहेत आणि तेच विधान परिषदेचे सभागृह नेते आहेत. विधानसभेचे सभागृह नेते एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे सभागृह नेते देवेंद्र फडणवीस. प्रश्न क्रमांक 8, विधानसभेचे सभागृह उपनेते कोण आहेत? तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. लक्षात राहू द्या, विधानसभेचे सभागृह उपनेते कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. आणि विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत? एकनाथ शिंदे. प्रश्न क्रमांक 9, विधान परिषदेचे सभागृह उपनेते कोण आहेत सध्या? तर ते आहेत उदय सामंत. विधान परिषदेचे सभागृह उपनेते उदय सामंत आहेत आणि विधानसभेचे सभागृह उपनेते ते आहेत देवेंद्र फडणवीस. प्रश्न क्रमांक 10, विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत सध्या? तर ते आहेत अजित पवार. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार. प्रश्न क्रमांक 11, विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत? तर ते आहेत बाळासाहेब थोरात. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात जे आहेत तर ते सध्या विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते आहेत आणि विरोधी पक्षनेते अजित पवार. प्रश्न क्रमांक 12, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत सध्या? तर ते आहेत अंबादास दानवे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? अंबादास दानवे. आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते बाळासाहेब थोरात. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत सध्या? तर ते आहेत अशोक अर्जुनराव जगताप. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत? अशोक अर्जुनराव जगताप. आणि आपल्या महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत? तर ते आहेत बाळासाहेब थोरात. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ते आहेत UPS मदान किंवा त्यांनाच आपण उरविंदर पाल सिंग मदान म्हणतो. हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे 6व्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. कितव्या क्रमांकाचे? 6व्या क्रमांकाचे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर ते आहेत KR निंबाळकर. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर ते आहेत रुपालीताई चाकणकर. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष कोण आहेत सध्या? रुपालीताई चाकणकर. प्रश्न क्रमांक 17, वन विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सध्या? तर ते आहेत सुधीर मुनगंटीवार. आपल्या महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री कोण आहेत मग सध्या? तर ते आहेत सुधीर मुनगंटीवार. प्रश्न क्रमांक 18, राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे? तर ते आहेत शंभूराज देसाई. शंभूराज देसाई आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री आहेत सध्या. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत सध्या? ते आहेत देवेंद्र फडणवीस. प्रश्न क्रमांक 20, सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण आहेत सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे? सार्वजनिक उपक्रम वगळून. सार्वजनिक बांधकाम मंत्री मात्र सार्वजनिक उपक्रम वगळून ते आहेत रवींद्र चव्हाण. आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत सार्वजनिक उपक्रमासह तर ते आहेत एकनाथ शिंदे.
लक्षात आला ना मुद्दा तुमच्या. सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रमासह कोण आहेत? ते आहेत एकनाथ शिंदे. आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक उपक्रम वगळून तर ते आहेत रवींद्र चव्हाण. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत सध्या? तर ते आहेत राधाकृष्ण विखे पाटील. आणि या महाराष्ट्र राज्याच्या महसूल मंत्रिपदाबरोबरच यांच्याकडे आणखीन जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाचे मंत्री जे आहेत तर ते देखील राधाकृष्ण विखे पाटीलच आहेत. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री कोण आहेत सध्या? तर ते आहेत उदय सामंत. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्र राज्याचे बंदरे विकास व खाणकाम मंत्रालयाचे मंत्री आहेत दादा भुसे. प्रश्न क्रमांक 25. संसदीय कामकाज मंत्री कोण आहेत? तर ते आहेत चंद्रकांत दादा पाटील. याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री जे आहेत तर ते देखील चंद्रकांत दादा पाटीलच आहेत. प्रश्न क्रमांक 27. महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे? तर ते आहेत मंगलप्रभात लोढा. आणि याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री जे आहेत तर ते देखील आहेत मंगलप्रभात लोढा. मग मंगलप्रभात लोढा जे आहेत तर आपल्या महाराष्ट्रातील मुंबई शहर का मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत? कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत? तुम्ही प्रत्येकाने मला कमेंट करून सांगा. मंगलप्रभात लोढा हे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत? मुंबई शहरचे पालकमंत्री आहेत का मुंबई उपनगरचे पालकमंत्री आहेत? प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री कोण आहेत? तर ते आहेत गुलाबराव पाटील. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री कोण आहेत? तर ते आहेत रवींद्र चव्हाण. कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री? तर ते आहेत रवींद्र चव्हाण. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास मंत्री कोण आहेत? तर ते आहेत विजयकुमार गावित. प्रश्न क्रमांक 31. आपल्या महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत सध्या? ते आहेत एकनाथ शिंदे. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन मंत्री कोण आहेत सध्या? तर ते आहेत संजय राठोड. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? दीपक केसरकर आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत सध्या? दीपक केसरकर. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण मंत्री कोण आहेत? तर ते आहेत चंद्रकांत दादा पाटील. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्र राज्य रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री कोण आहेत? तर ते आहेत संदीपान भुमरे. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सध्या? तर ते आहेत सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री देखील आहेत. हा देखील मुद्दा लक्षात राहू द्या. सुधीर मुनगंटीवार हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आहेत. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री आहेत ते. प्रश्न क्रमांक 36. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत सध्या? तर ते आहेत तानाजी सावंत. आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत तानाजी सावंत. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? तर ते आहेत अब्दुल सत्तार. आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत अब्दुल सत्तार. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास मंत्री कोण आहेत? तर ते आहेत एकनाथ शिंदे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे, जे की आपल्या महाराष्ट्राचे 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री कोण आहेत? तर ते आहेत मंगलप्रभात लोढा. मंगलप्रभात लोढा हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्र राज्य मृदा व जलसंधारण मंत्री कोण आहेत? तर ते देखील आहेत एकनाथ शिंदे. प्रश्न क्रमांक 41. ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत सध्या महाराष्ट्र राज्याचे? तर ते आहेत गिरीश महाजन. आणि गिरीश महाजन जे आहेत तर हे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पदाबरोबरच महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री जे आहेत तर ते देखील गिरीश महाजनच आहेत. प्रश्न क्रमांक 42. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत सध्या? तर ते आहेत मनुकुमार श्रीवास्तव. प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर ते आहेत रजनीश सेठ. प्रश्न क्रमांक 44. मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत सध्या? तर ते आहेत विवेक फळसणकर. मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? विवेक फळसणकर. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? रजनीश सेठ. प्रश्न क्रमांक 45. मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत सध्या? तर ते बनलेले आहेत देवेन भारती. आपण नुकतंच बघितलेलं आहे की मुंबई पोलीस दलासाठी एक नवीन पद तयार करण्यात आलेलं आहे. कोणतं? विशेष पोलीस आयुक्त. मग मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण बनलेले आहेत सध्या? तर देवेन भारती हे बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 46. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर ते आहेत न्यायमूर्ती S.V. गंगापूरवाला. आणि न्यायमूर्ती S.V. गंगापूरवाला जे आहेत तर हे बॉम्बे उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत सध्या. यांच्या अगोदर जे होते दीपंकर दत्ता तर यांची यांची बढती झालेली आहे कुठं? दिल्ली सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्यामुळं न्यायमूर्ती S.V. गंगापूरवाला जे आहेत तर हे मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत.
प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर न्यायमूर्ती के तातेड आहेत. लक्षात असू द्या, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? न्यायमूर्ती के तातेड. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्र राज्य पर्यटन मंत्री कोण आहेत सध्या? तर मंगलप्रभात लोढा. आणि मंगलप्रभात लोढा जे आहेत, मी तुम्हाला पाठीमागे प्रश्न विचारला होता सुरुवातीला की कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, मुंबई शहर का मुंबई उपनगर? तर मंगलप्रभात लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आणि मुंबई शहरचे पालकमंत्री कोण आहेत? दीपक केसरकर. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत सध्या? विद्यासागर कानडे. विद्यासागर कानडे हे सध्या महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्र दहशतवादी पथकाचे प्रमुख कोण आहेत सध्या? तर ते आहेत सदानंद दाते. सदानंद दाते कोण आहेत सध्या? तर महाराष्ट्राचे ATS प्रमुख आहेत. प्रश्न क्रमांक 51. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री कोण आहेत सध्या? तर ते आहेत सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय विभागाचे देखील ते मंत्री आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या महाराष्ट्रातील जे नवीन मंत्रिमंडळ आहे, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील जे उच्चपदस्थ व्यक्ती आहेत, तर त्यांच्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहिलेली आहे. आगामी काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जी पोलीस भरती होणार आहे, तलाठी भरती होणार आहे, त्याचबरोबर जे सरळ सेवा पदाची भरती होणार आहे, तर या सर्व परीक्षेमध्ये तुम्हाला या आजच्या लेक्चरमधील कमीत कमी 3 ते 4 प्रश्न पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्ही आजचं जे लेक्चर आहे, तर ते लेक्चर तुम्ही 2-3 वेळेस रिपीट जरी पाहिलात, नुसतं पाहिलात जरी, तर ते तुमच्या लक्षात बसून जाईल. त्यामुळे सर्वांनी हे लेक्चर अगदी मन लावून पाहायचं आहे. तर तुम्हाला या व्हिडिओच्या PDF नोट्स जर हव्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला सरळ सेवा भरती संदर्भात जे काही महत्त्वाच्या नोट्स असतील तर त्या नोट्स प्रोव्हाइड करत असतो. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न कुशंका जर असतील तर तुम्ही मला कमेंट करून देखील विचारू शकता किंवा आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती तुम्ही मला SMS करून तुमच्या मनातील प्रश्न देखील विचारू शकता. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.